त्वा मुकुंद महती कुलशील रूप विद्यावयो द्रविणधामभिरात्मतुल्यं धीरापतिं कुलवतीन वृणीत कन्या काले नृसिंह नरलोकमनोभिरामम्. रुक्मिणी म्हणतीये कृष्ण परमात्म्याला, हे मुकुंदा, कुलवती कन्या तुझ्याशिवाय कुणाला माळ घालेल? कारण गायत्री मंत्रातील वरेण्य गर्भ व गीतेतलं शरण्य तत्व तू आहेस. तुला घातलेल्या माळेतील फुले सदैव ताजी असतात. धर्म अर्थ काम ही फळे याच फुलांची आपत्ती आहेत. या फुलांची व फळांची परडी तुझी भक्ती आहे. कन्येचा त्रिवर्ग पुरुषाधीन आहे. वेद ईश्वर आहे, त्याची आज्ञा पाळणं माझा धर्म आहे. अर्थ म्हणजे संपत्ती, हिरण्य धनसान्य ते सर्व माझं तू आहेस. काम म्हणजे इच्छा, ज्या इच्छेतून भक्ती जन्मते ती भक्ती तू आहेस. स्त्रीला बंधनं फार आहेत. तिचं शील सतीत्व कन्यात्व जपण्यासाठी काटेरी कुंपणे मोठी. तिचं शील काचेचं भांडे, तडा गेला की भांड फुटतं. तिला मोक्ष सुलभ व्हावा म्हणून आपण मुकुंद झालात. मोक्ष देणाऱ्या मुकुंदालाच मी माळ घालणार. भोग देणाऱ्या सख्या हरीला माळ म्हणजे दुःखाची जन्मठेपे. ईश्वराला माळ म्हणजे रजिस्टर मोक्ष आहे. जीवाला माळ म्हणजे बुक पोस्ट आहे. त्यात कुणीही हात घालू शकतो. पतीच्या निवडीत उतावळेपणा वेंधळेपणा नसावा. अनुकूल वराची वाट बघत मी धैर्याच्या फलटावर उभी आहे. पतिपत्नी सप्तपदीसाठी 7 समान धर्म पाहिजेत. कुल, शील, रूप, विद्या, वय, श्रीमंती, घरदार हे 7 जुळणारे हवेत. विवाह व विवादात दोन्ही बाजू समान हव्यात. प्रेमविवाह षटपदी आहे. षटपद म्हणजे भ्रमरे. आणि धर्मविवाह म्हणजे सप्तपदी आहे. पवित्र संततीसाठी कुलविचार, स्थिर प्रेमासाठी कुलविचार, शील सदाचारी पुत्रासाठी हवं. शीलाचा अपत्य सदाचार आहे. 3रा नंबर रूपाचा सौंदर्याचा. कुलशीलाच्या प्रेमामध्ये सौंदर्य हवं. शीलरक्षक सौंदर्य स्त्रीचा अलंकार आहे. उन्हाळ सौंदर्य शीलाचं नष्टचर्य आहे. देखण स्त्री जगाची, कुरूप स्त्री नवऱ्याची ही म्हणून काय सुचवते? 4था नंबर विद्येचा शिक्षणाचा आहे. रूपसुंदर स्त्री कुलसुंदर हवी, शीलसुंदरही हवी, विद्या विनय सुंदर हवी, पदवी सुंदर नको. शील सतीत्व व मातृत्वाचं पूजक शिक्षण आहे. निर्विकार कन्यात्व सफल मातृत्वाचा आधार आहे. रजोरिक्त कन्यात्व अयातयाम ताजे फूल आहे. ते अनाघाती हवं.